यांना पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला संधी दिली की आपण त्याच्या सानिध्यामध्ये या प्रभुवारी एकत्र यावं आणि त्याची उपासना आणि भक्ती करावी. परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशू ही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला प्रभू संपूर्ण आठवडाभर सांभाळून या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण विश्वासणारे तुझ्यापुढे नतमस्तक असताना परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर, आमच्याशी बोल, आम्हाला स्पर्श कर. आम्ही उपासना करत असताना परमेश्वरा या उपासनेमध्ये उपस्थित हो आणि या उपासनेमध्ये गीत गात असताना, प्रार्थना करताना, गीत गाताना, तुझ्या वचनातून वाचताना, त्यावर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आम्हाला तू स्पर्श कर आणि विशेष करून या त्रैक्याच्या रविवारी परमेश्वरा आम्ही त्रैक्य देव, बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा यावर विचार करत असताना परमेश्वरा आमच्या अंतःकरणाचे आणि कान आणि मनाचे तू दार उघड आणि प्रभू प्रत्येकाला तू सहाय्य कर की आम्ही यातील रहस्य जे काय आम्हाला समजता येईल त्याप्रमाणे आम्ही समजावं. यासाठी तू आम्हाला बुद्धी आणि समज दे. संपूर्ण उपासना तू आपल्या हातामध्ये घे. तुझ्या इच्छेनुसार तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू आम्हाला चालव. येथून पुढचा संपूर्ण वेळ ही संपूर्ण उपासना तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्यानं आपण सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 2, मंगल चिंतन मंगल दर्शन. गीत नंबर 2 आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान. मंगल सेवा मागल्याचे मंगल सेवा मागल्याचे देवा तूच निदान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान. अंतर्यामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी. अंतर्यामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी. प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती. मीन त्यातले आम्ही. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ विश्व दिसे न दिसे ते. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ विश्व दिसे न दिसे ते. त्या प्रेमाच्या मधुलहरीनी त्या प्रेमाच्या मधुलहरीनी थबथबलेले नुसते. मंगल चिंतन मंगल दर्शन
मंगल तव गुणगान, मी तव माझे गान तुझे, ऐकणार जे तेही, मी तव माझे गान तुझे, ऐकणार हे तेही. तुझेच देवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे, सांभाळून या घेई. मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. राज्य तुझे तव महती अवघी, बलविक्रम तव देवा. राज्य तुझे तव महती अवघी, बलविक्रम तव देवा. एक सुखद अधिकार आमुचा, एक सुखद अधिकार आमुचा, की करिजे तव सेवा. मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. उभ्या असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार, आपला विश्वास वचन व्यक्त करूया. आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार बोलूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी आमच्या उद्धारासाठी, जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या अधिकाराखाली, ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला व ज्यास पुरण्यात आले, शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा मृतांचा न्याय करायला, जो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने कृपा करून बसावं. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 33, साम 33 विल रीड रिस्पॉन्सिवली. भजन संहिता उसका 33वां अध्याय हम बारी बारी से पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 33 आळीपाळीने वाचूया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागरांचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले.
त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी घोडा व्यर्थ होय, त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरिली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. परमेश्वराने पुन्हा एक वार हा नवीन आठवडा आपल्यासाठी दाखवला, त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली. मागील आठवड्यावर आपला सांभाळ केला, सर्व तऱ्हेने पुरवठा केला, सर्व तऱ्हेने काळजी केली, आरोग्य दिलं. आणि या सर्व कठीण परिस्थितीमध्ये आज आपण पाहत आहोत की विषाणू आहे, विषाणूनंतर टोधानंतर भूकंपानंतर आता वादळ, निसर्ग वादळ. आणि काही ठिकाणी आताच मी ऐकलं मागच्या 2-3 दिवसापूर्वी कर्नाटक आणि आसपासच्या ठिकाणी भूकंपसुद्धा झालेले आहेत. सर्व गोष्टी घडत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या सर्व स्थितीमध्ये परमेश्वर आपली काळजी घेत आहे. आपण त्याला धन्यवाद देऊया, परमेश्वराची उपकार स्तुती करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू प्रथम आणि शेवट आणि अल्फा आणि ओमेगा, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, अत्यंत कृपाळू, दयाळू, कनवाळू, विलंबाने क्रोध करणाऱ्या अति करुणामय परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू आमचा प्रेमळ असा पिता आहे आणि आम्ही तुला आब्बा आणि बापा अशी हाक मारतो. आणि धन्यवाद देतो परमेश्वरा, येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येण्याची आम्हाला जे संधी आहे, जे सौभाग्य आहे, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमचं आज मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो परमेश्वरा. आजपर्यंत या जिवंतांच्या भूमीमध्ये तू आम्हाला जिवंत ठेवलं, ही केवळ तुझी दया आणि कृपा आहे. प्रभू, अनेक लोक आजचा दिवस पाहू शकलेले नाहीत. प्रभू, आज ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत, अनेक आजाराने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. जर आजच्या या भारत देशाकडे जर पाहिलं तर आज मी पाहत आहोत की मिनिटाला 10-11 लोक मरत आहेत. आणि परमेश्वरा, तू आमची काळजी घेत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुला सर्व काही शक्य आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये याचना करून, विनंती करून तुझ्या चरणाजवळ येतो परमेश्वरा, तू आपल्या लेकरांची प्रार्थना ऐकतो, कारण तू आमचा प्रेमळ असा पिता आहे. आणि तू आपल्या दयेने आणि करुणेने आमच्या पापांची क्षमा करतो, आमच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि आमच्यावर प्रीती करतो, आम्हाला क्षमा करतो. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला येण्याची संधी दिली आणि तुझी उपकार स्तुती करण्यासाठी आम्हाला तू ही संधी देत आहे. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची मने उपकार स्तुतीने भरून आलेली आहे. अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी यावेळेस संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये अनेक ठिकाणी ज्यावेळेस प्रार्थना होत आहेत, उपासना होत आहेत, वेगवेगळ्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे परमेश्वरा, फेसबुकद्वारे, यूट्यूबद्वारे अनेक पद्धतीने परमेश्वरा तू त्या प्रत्येकांना तू सहाय्य करत आहे. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू आम्हाला मार्ग दाखवत आहे, तू आम्हाला संधी देत आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितींद्वारे तू आम्हाला दाखवत आहे, कारण तूच सर्व सामर्थी परमेश्वर आहे. प्रथम आणि शेवट तूच आहे आणि मनुष्य केवळ माती आणि धूळ आणि वाफ आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, तरी तू आमच्यावर प्रेम करतो, तू आमची काळजी घेतो आणि आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवितो. परमेश्वरा, ही संपूर्ण पृथ्वी ज्यावर 7.6 बिलियन लोक आहेत,
परंतु तुझ्यासमोर हे काहीच नाहीत, हे ख पदार्थ आहेत, शून्य आहेत. परमेश्वरा, तरीसुद्धा तू आम्हाला संधी दिलेली आहे की संपूर्ण पृथ्वीवर तुझं शुभवर्तमान पसरवावं. आणि परमेश्वरा, त्यासाठी तू आम्हाला या भारत देशात ठेवलेला आहे. या भारत देशात परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव करावं आणि तुझी साक्ष द्यावी. यासाठी आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रेरणा दे. तुझ्या सामर्थ्य हाताने तू आम्हाला चालव आणि केवळ तुझ्या गौरवाकरता आमचा उपयोग कर. धन्यवाद देतो परमेश्वरा, ही जी संधी आम्हाला दिलेली आहे की आम्ही उपासना करत आहोत. उपासनेमध्ये गीत गात असताना, प्रार्थना करताना, तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं मार्गदर्शन कर. आम्ही या मंडळीसाठी प्रार्थना करतो. या मंडळीचे प्रत्येक घटक, कार्यकारी मंडळ, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूल आणि त्यामध्ये कार्य करणारे सर्व सेवक आणि सेविका आहे, सर्वांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो. प्रत्येकाला तू सहाय्य कर, शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या नावाच्या महिम्यासाठी, तुझ्या नावाचा स्तुतीसाठी परमेश्वरा सतत कार्यरत राहावं आणि त्यासाठीच प्रयत्नशील राहावं. यासाठी परमेश्वरा प्रत्येकाला तू प्रेरणा दे. प्रत्येकाचं जीवन तू आपल्या हातामध्ये घे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू आपली इच्छा पूर्ण कर. प्रत्येक कुटुंबियांमध्ये तू आपली उपस्थिती असू दे आणि हो दे परमेश्वरा. सर्वांना सर्व वाईटापासून सांभाळ, सर्व आजारापासून, सर्व संकटापासून प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि ज्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्व तुला ठाऊक आहेत. परमेश्वरा, त्यांना तू स्पर्श कर. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर आणि विशेष करून परमेश्वरा, जे खाटीला टेकलेले आहेत, वृद्धजन आहेत, त्यांची आम्ही आठवण करतो. त्यांना तू सहाय्य कर. त्यांचे प्रियजन त्यांची सेवा करत असताना त्यांना तू ही संधी दिलेली आहे की त्यांच्या वडीलधाऱ्यांची सेवा करावी. यासाठी त्यांना तू प्रेरणा दे. त्यांना चांगला मन आणि अंतःकरण दे आणि स्वेच्छेने मनापासून ही सेवा करण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. आणि हो दे परमेश्वरा, तुझ्या नावाचं गौरव या सर्व सेवेद्वारे होण्यासाठी तू आमचा उपयोग करत आहे. यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. या सर्व सेवेद्वारे तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव मिळो. तुझ्या नावाचा प्रकाश आणि तुझ्या नावाची जी साक्ष आहे ती इतरांना प्रकट व्हावी. यासाठी तू आम्हाला परमेश्वरा, आम्हाला तुझ्या सामर्थ्य हाताने चालीव. धन्यवाद देतो परमेश्वरा. जे दुःखात आहे, जे निराशित आहेत, त्यांची तू काळजी घे. विशेष करून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक संपूर्ण भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा परमेश्वरा जे लोक त्रासात आहेत त्यांची तू काळजी घे. विशेष करून जे मृत्युमुखी पडलेले आहेत कोरोना व्हायरसमुळे, परमेश्वरा त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन कर, त्यांच्या गरजा पुरी. आणि जे आजारी आहेत, जे क्वारंटाईनमध्ये आहेत, परमेश्वरा त्यांना तू तेथून बाहेर काढ, त्यांना तू बरं कर. आणि जे डॉक्टर, नर्सेस, सर्व सेवक सेविका आहे, सर्व संस्था, सर्व राज्य कारभार, सरकार सर्व कार्य करत आहेत, यांना तू सहाय्य कर आणि विशेष करून त्यांची काळजी घे. सरकारला विशेष करून सहाय्य कर की योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्यावा. सर्व निर्णय सर्वांच्या हिताचं व्हावं, सर्व भारतीयांच्या हिताचं व्हावं आणि सर्वांसाठी सर्व वेळेला प्रभू निस्वार्थी होऊन सेवा करण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन दे. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू, या सर्व परिस्थितीमध्ये तू आमची काळजी केलेली आहे, तू आम्हाला सुखरूप ठेवलेला आहे. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची मन उपकारस्तुतीने भरून आलेली आहे आणि तुझी काही योजना आहे, यासाठीच तू आम्हाला या पृथ्वीवर अजूनही जिवंत ठेवलेला आहे. यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती कर. प्रभू, हो दे तुझ्या राज्याच्या वाढीसाठी या जीवनाचा तू उपयोग कर. धन्यवाद देतो प्रभू. जे सेवक वर्ग सेवा करत आहेत, मिशनरी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वरा जाऊन तुझ्या नावाची महिमा, तुझ्या नावाची साक्ष देत आहेत. प्रभू, त्यांना तू सहाय्य कर. तुझ्या मंदिरांचं, तुझ्या लोकांचं, तुझ्या वचनाचं रक्षण कर. आणि हो दे परमेश्वरा, तुझं कार्य, तुझं वचन या जगाच्या आणि या भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या सेवकांना, तुझ्या सर्व विश्वासणाऱ्यांना तू उपयोगात आण. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देतो. हो दे परमेश्वरा, ही संपूर्ण उपासना आणि भक्ती तू आपल्या हातामध्ये घे आणि आमच्याशी बोल परमेश्वरा. आम्हाला स्पर्श कर आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी तू आमचा उपयोग कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातात देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. त्याने यावेळेस आपण शास्त्रभाग वाचूया. जुन्या करारातून यशायाचा 45वा अध्याय वचन 5 ते 12. यशाया की पुस्तक उसका 45वां अध्याय वचन 5 से 12 आयत तक. द बुक ऑफ प्रॉफिट आइज़ाया चैप्टर 45 वर्सेस 5 to 12.
या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे, मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, मज वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. प्रकाशाचा व अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हे आकाशा वरून वृष्टी कर, आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो, तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित हो. ती एकत्र उगवोत. मी परमेश्वर यांचा उत्पन्न करता आहे. जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालितो त्यास धिक्कार असो. तो मातीच्या खापऱ्यापैकी एक आहे. तू काय करतोस असे माती आपल्या घडणाऱ्याला म्हणेल काय? तुला हात नाहीत असे तुझे कृत्य तुला कोणी म्हणेल काय? तू काय जन्म देतोस असे जो बापाला म्हणतो, आणि तू काय प्रसवतेस असे जो आईला म्हणतो, त्याला धिक्कार असो. इस्रायलाचा निर्माण करता पवित्र प्रभू परमेश्वर म्हणतो, होणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हाताचे कृत्य ही पहा, असे मला कोण सांगणार? मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्य उत्पन्न केली. मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरिले. मी आकाश सेनेस आज्ञा दिली. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. यावेळेस पुन्हा एकदा परमेश्वराची आपण होकास्तुती करत गीत गाऊया. आपण सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण गीत गाऊया. गीत नंबर 534. होईल वृष्टी कृपेची. पाऊस पडत आहे, वृष्टी होत आहे. परमेश्वराची कृपेची वृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी आपण प्रार्थना करत आहोत आणि परमेश्वर स्तुती करूया. 534. होईल वृष्टी कृपेची. होईल वृष्टी कृपेची, ईशो प्रेमोक्ती असे. तेने तुष्टी पुष्टी यांची वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येता ती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती. ये झोड भारी वारीची, खिंड्या टेकाडात ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येता ती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता. सोक्ती करा स्वामी साची, द्यार्श अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येता ती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभू इष्ट काम. ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुआ. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येता ती दयेची, आम्हास वृष्टी हवी. म्हणून कृपा करून बसावं. यावेळेस आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनातून वाचणार आहोत. नवीन करार रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय
वचन 11 ते 17। रोमियो की पुस्तक उसका 8वां अध्याय वचन 11 से 17 आयत तक। बुक ऑफ रोमन्स चैप्टर 8 वर्सेस 11 to 17 या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलेलं आहे। रोमकरास पत्र 8वां अध्याय आणि 11 पासून आपण वाचत आहोत। ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मरते शरीरही जिवंत करील। तर मग बंधुजनो, आपण ऋणी आहो खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगावायला देह स्वभावाचे ऋणी नाही। कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल। कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत। कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे। तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो, आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो। आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच। हे परमेश्वराचे वचन आहे। परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देऊ। यावेळेस आपण काही परमेश्वराची गीते गाऊया, परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया। गीत गाऊया की या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा। 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 ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा। ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा। या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा। येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा। येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा। या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा। देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा। देवाच्या राजांच्या राजाचा माझ्या बापाचा। या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा। या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा। आणखी एक गीत गाऊया। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु
प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। ओ भरे मैं घटूं, वह उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। पापों से शुद्ध कर ले, यही है तुझसे आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रेज गॉड। आपण परमेश्वराची स्तुती करूया, गीत गाऊया, प्रार्थनापूर्वक गीत गाऊया। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हालेलुया, 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 आमीन। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना।
की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना, हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हालेलुया, 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 आमेन। थँक्यू व्हेरी मच. आपण परमेश्वराच्या वचनाकडं जात आहोत. प्रियांनो, परमेश्वराची स्तुती असो. आपण यावेळेस नवीन करारातून वाचणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 7 ते 11. मरकुस की इंजिल या मरकुस रचित सुसमाचार उसका पहला अध्याय वचन 7 से 11. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मार्क चैप्टर 1 वर्सेस 7 to 11. 7व्या ओळीपासून वचनाला प्रारंभ होतो. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. त्या दिवसात असे झाले की येशू गलिलातून नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यारदेने त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली की तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करावं. हो दे परमेश्वरा, आम्ही सर्वजण जे येथे उपस्थित आहोत तुझ्या चरणाजवळ, आमच्या मनाचं ध्यान आणि प्रभू परमेश्वरा माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द हे सर्व काही तुला मान्य असोत. आमच्या सर्वांना तू स्पर्श कर, आम्हा सर्वांशी बोल आणि तुझ्याच इच्छेनुसार तू आम्हाला चालव. हिलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपण जसंच मी मागच्या रविवारी सांगितलं की पुढचा रविवार जो त्रैक्याचा रविवार आहे, आता आपण आज त्रैक्याचा रविवार साजरा करत आहोत. त्रैक्यावर आपण विचार करणार आहोत. त्रैक्य किंवा त्रैक्य ट्रिनिटी हा जो विषय आहे फार मोठा विषय आहे
आणि तो एका अर्ध्या तासात किंवा 40 मिनिटात किंवा तासाभरात बोलणं अशक्य गोष्ट आहे. आणि शिवाय त्याबद्दल आपल्याला पहिल्या प्रथम तर माहीत नाही आहे बऱ्याच गोष्टी, आणि माहीत नसणार आहे, कारण तो देव आहे आणि देवाविषयी आपल्याला सर्व काही माहीत नसतं. आणि म्हणून प्रियांनो, आपण जे काय आपल्याला माहीत आहे ते थोडक्यात तरीसुद्धा आपण काही संदर्भानुसार, काही ऐतिहासिक हिस्टॉरिकल अभ्यासानुसार आपण याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. त्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी 3 तारीख झालेली आहे, 3 तारीख युगांडातील रक्तसाक्षी, युगांडामध्ये अनेक लोकांना मारण्यात आले या दिवशी 1886मध्ये. ते रक्तसाक्षी झालेले आहेत येशू ख्रिस्तासाठी. आणि नंतर 5 तारीख जी आत्ताच गेलेली 5 तारीख गेली आहे, ती बोनिफेस बिशप रक्तसाक्षी झालेले आहे. ते बिशप होते बोनिफेस. 754मध्ये त्यांनासुद्धा मारण्यात आलेलं आहे आणि ते हुतात्मे झालेले आहेत. प्रभू येशूसाठी त्यांनी आपला प्राण अर्पलेला आहे. 11 तारीख जी आता येत आहे, जूनची 11 तारीख, ॲपॉस्टल बर्नाबास, नाही का, प्रेषित बर्नाबासचा दिवस आहे. त्यावेळेस त्याचा अंत झालेला आहे आणि त्याच्या दिवसाचं ती तारीख आहे 11 जून, याचीसुद्धा आपण आठवण करावी. त्याचबरोबर 9 जून जी सुद्धा आता येत आहे, 9 जून विल्यम केरी, नाही का. आणि त्याचबरोबर बेसिल ऑफ सिसिरिया, जे कैसरियाचे बेसिल आहे, ते बिशपसुद्धा होते, थिओलॉजियन होते, पहिल्या शतकातले वडील होते, 379. आणि शिवाय विल्यम केरी 1834, नाही का. विल्यम केरी यांचा दिवस आहे. यांनी आपलं जीवन परमेश्वरासाठी अर्पलेलं आहे. कैसरिया जे बेसिल जे आहे ते बिशप होते, ते थिओलॉजियन होते, त्यांचा दिवस आहे. त्याचबरोबर विल्यम केरी यांचा दिवस आहे. हे सर्व आपण लक्षात ठेवावं की हे सर्व जे आपल्यापूर्वी होऊन गेलेले आहेत, वडीलधारे आहेत, पहिल्या शतकातील वडील आहेत, ज्यांनी हे सर्व रचना केलेली आहे, जी आपल्याला मिळालेली आहे रेडीमेड, आणि ते आपण पाळत आहोत, चालत आहोत. वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे, वचनाला त्यांनी जपलेलं आहे. वचनाचं कॅनन, नाही का, कॅनन ऑफ दी 66 पुस्तकं एकत्र केली गेलेली आहेत. हे सर्व काय हे जे वडील लोक आहेत, पहिल्या शतकातील, दुसऱ्या शतकात, 4थ्या शतकापर्यंत, आणि या सर्वांनी यासाठी आपला प्राण अर्पले, हुतात्मे झालेले आहेत. आणि परमेश्वर आज आपल्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवत आहे की आपण त्याच्यासाठी हुतात्मे व्हावं. वी शुड बी मार्टियर फॉर ख्राइस्ट. आपण ख्रिस्तासाठी जगावं आणि ख्रिस्तासाठी मरावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. परंतु होतं काय की आपण आपल्यासाठी जगतो आणि आपल्यासाठीच मरून जातो. आणि किरकोळ असे ऑर्डिनरी पीपल आहे ना, वी बॉर्न ॲज अ ऑर्डिनरी पीपल अँड वी डाय ॲज अ ऑर्डिनरी पर्सन. सो वी आर बॉर्न ॲज अ ऑर्डिनरी पर्सन, दॅट इज ट्रू, बट we should die as an extraordinary person. Extraordinary deeds should be done by us. अशी कामं, असामान्य गोष्टी अशा आपण आपल्या जीवनातून कराव्या, आणि त्यासाठी परमेश्वराने असामान्य असा पवित्र आत्मा आपल्याला दिला. मागच्या रविवारी आपण अभ्यास केलेला आहे पवित्र आत्म्याचा. पवित्र आत्मा, पेंटेकॉस्टचा दिवस साजरा केला, त्याच्याविषयी अनेक वचने आपण वाचलेले आहेत. आणि आज आपण पाहतो की हा ट्रिनिटी, त्रैक्यत्व, यावर आपण बोलत. त्रैक्यत्व किंवा ट्रिनिटी हा शब्द बायबलमध्ये नाही आहे. आणि मग विचार करतात काही लोक म्हणणारे आहेत की ट्रिनिटी हा शब्द नाही, तर मग आपण त्याचा अभ्यास का करायचा, नाही का. पण असे बरेच शब्द आहेत की जे बायबलमध्ये नाही आहेत, पण किंवा जे ईश्वर विधानाचे शब्द आहेत, थिओलॉजियन शब्द आहेत, ते सर्व बायबलमध्ये नाहीत, परंतु त्याचा आपण अभ्यास करतो, त्याच्याविषयी विचार करतो. आणि म्हणून हा शब्द नाही आहे म्हणून देव नाही आहे किंवा त्रैक्यत्व देव नाही आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही, नाही का. जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला समजत नाही किंवा काही लिहिलेलं नाही, याचा अर्थ असा होत नाही कि अपन ते मानू नहीं, है ना. अगर बाइबल में नहीं लिखा है, वो शब्द नहीं है ट्रिनिटी या त्रैक्यत्व, तो इसका मतलब हम उसका अभ्यास नहीं करना, उसका पढ़ाई नहीं करना, ऐसी बात नहीं है. तो हमको पढ़ना है, हमको समझना है, जितना समझ सकते हैं, जितना परमेश्वर ने बुद्धी और ज्ञान दिया है, परमेश्वर जे काय ज्ञान दिलं त्यापासून समजण्याचा प्रयत्न. त्रैक्यत्व, नाही का, ट्रिनिटी हा शब्द नाही, जसं आपण म्हटलं आत्ताच बोललो की त्रैक्यत्व हा शब्द नाही आहे. तरीसुद्धा आपण पाहतो जुन्या करारामध्ये परमेश्वर त्रैक्यत्वाद्वारे आपल्याला दाखवत आहे की तो त्रैक्य परमेश्वर आहे, त्रैक्यत्वाद्वारे दाखवत आहे. आणि त्याचे जे पडसाद किंवा त्याचे जे इम्प्लिकेशन्स आहे ना, त्याचे गुणधर्म त्यातून दिसत आहेत. असं आपल्याला अनेक वेळेस, जर आपण उत्पत्तीमध्ये पहिल्यांदाच पाहिलं तर परमेश्वर काय म्हटलं की चला आपण मनुष्य होऊन, चला आपण म्हटलेलं, आपण प्लुरल है ना. जब उसने कहा की चलो हम बनाए, है ना, का तो परमेश्वर ज्यावेळेस हम म्हणत आहे किंवा एकापेक्षा अधिक आहेत, आणि त्यावेळेस त्या वचनावरून आपल्याला आणि आत्मा कार्य करत आहे, ना का, देवाचा आत्मा त्या पाण्यावर तळपतो असं म्हटलं. म्हणजे तिन्ही गोष्टी तिथे आहेत असं आपल्याला दिसत आहे.
आणि जसं आत्ता मी म्हटलं की ते आपल्याला तसं स्पष्टीकरण देतं. परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस नवीन करारामध्ये स्पष्ट आणि क्लिअर कट आपल्याला दिसत आहे की ज्यावेळेस बाप्तिस्माचा फॉर्म्युला नाही का, बाप्तिस्माचं सूत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं मत्थेय 28:19-20 की बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्माचा फॉर्म्युला नाही का संपूर्ण जगाला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. त्या ठिकाणी तिन्ही आहेत असं आपल्याला दिसतं. आणि आता जी वचनं आपण वाचलेली आहेत, आता शुभवर्तमान वाचलेलं आहे, योहानाचं म्हणा किंवा लुकाचं म्हणा किंवा मार्काचं म्हणा, या ठिकाणी ज्यावेळेस बाप्तिस्मा होत आहे त्यावेळेस आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा उतरत आहे आणि वरून पित्याची वाणी आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. बाप पुत्र दिसत आहे आणि आत्मा उतरताना दिसत आहे. तर तिन्ही गोष्टी आपल्याला त्या चित्रामध्ये सुद्धा स्पष्ट होत आहे, त्या घटनेमध्ये स्पष्ट होत आहे. आणि मग संत पौल पुढे नाही का, जर 2 कोरिंथियाचा शेवटचा अध्याय आणि शेवटचं वचन जर आपण वाचलं 13वा अध्याय आणि 14वा वचन, त्या ठिकाणी संत पौल आशीर्वाद नाही का, बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आशीर्वाद, आणि तोच आशीर्वाद आज आपण संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती मंडळी देत आहेत. बाप, पुत्र, पवित्र आत्म्याचे तो आशीर्वाद तिथे लिहिलेला आहे. 2 कोरिंथ 13वा अध्याय 14वा वचन. आज बरेच वचनं आहेत आणि काही वचनं आपण वाचणार आहोत, परंतु काही वचनं वाचणार नाही, परंतु मी इथे बोलणार आहे. त्यामुळे तुम्ही हे नंतर आपल्या घरामध्ये वेळ मिळाल्यानंतर वाचू शकता आणि त्याच्यावर मनन करू शकता. आणि मग आपण पाहतो अभिवादन का, याच्यामध्ये अभिवादन यहुदा 20वा अध्याय आणि त्याचं एकच अध्याय 20 आणि 21 वचन मी आता ते आपल्यासमोर वाचतो. यहुदाचं पत्र याचा 20 आणि 21 वचन या ठिकाणी लिहिलं, प्रियजनो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. तिन्ही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होत आहेत. म्हणजे नवीन करारामध्ये सर्व काही तिन्ही स्पष्ट दाखवलेलं आहे. घटनेमध्ये आपल्याला तिन्ही व्यक्ती दिसत आहेत आणि त्याच प्रकारे म्हणजेच जुना करार, नवीन करार या ठिकाणी हे तिन्ही व्यक्ती कार्य करत असताना आपल्याला स्पष्ट दिसत आहे. परंतु देव 3 नाहीत नाही का. अनेक लोक म्हणतात, मुस्लिम लोक आपल्याला म्हणतात, बाकीचे जे विधर्मी आहेत ते म्हणतात नाही का की हे 3 देवाची उपासना करा, 3 देव आहेत. आपण देव एक आहे, गॉड इज वन, दुसरा परमेश्वर नाही. आणि परमेश्वर तेच म्हणत आहे. अनुवाद याचं 6वा अध्याय 4थं वचन, अनुवाद परमेश्वराला जे वचन ना परमेश्वराने त्याच्या सेवकांना दिलं, त्याच्या लोकांना दिलं, तो म्हटलं की मीच परमेश्वर आहे, अन्य परमेश्वर नाही, मज वेगळा दुसरा देव नाही, मीच परमेश्वर आहे नाही का. इस्रायला म्हटलं, हे इस्रायला श्रवण कर, मी तुझा देव परमेश्वर आहे, अन्य कोणीही नव्हे. तर प्रियानो, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट मिळत आहे की देव एक आहे, देव 3 नाहीत. आपण 3 देवाची उपासना करत नाही, परंतु देव एक आहे. म्हणूनच मी आता सुरुवात म्हटलं की हा जो कॉन्सेप्ट ऑफ ट्रिनिटी किंवा ती संकल्पना जी आहे ती फार कठीण आहे. इट इज़ अ मिस्ट्री, एक गूढ़ रहस्य है. ये समझने अपने इंसान के समझ के बाहर है, परंतु परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि आपण आज त्याचा विचार करत आहोत. कारण आपण पाहिलं की पवित्र आत्मा आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा महत्त्वाचा रविवार आहे आणि म्हणून त्रैक्यतेवर आपण पाहत आहोत, त्रैक्यतेवर विचार करत आहोत. आणि देव एक आहे. आणि याच ठिकाणी जर अनुवाद जर 6:4 आहे तर यशाया 45:42 सुद्धा असंच लिहिलेलं आहे की मीच देव आहे, अन्य कोणीही नव्हे, मज वेगळा तुम्हाला कुठला दुसरा परमेश्वर किंवा देव नाही. की देव एक आहे. आणि जर देव एक आहे आणि येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या सेवेमध्ये त्या अनुवाद 6चा संदर्भ, स्पष्टीकरण किंवा रेफरन्स देत आहे आणि तो यहुद्यांना जे त्याला प्रश्न विचारायला आले, देव कोण आहे, देवाला कसं म्हणतो, ते म्हणतो, तो तेच बोलत आहे की अन्य कोणीही नाही, एकच परमेश्वर आहे. आणि मग दुसरं वचन की त्याच परमेश्वराला संपूर्ण मनाने म्हणजे येशू ख्रिस्त त्या संदर्भ देत आहे. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 29 आणि 30 वचन आपण वाचू शकता. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नाही, एकच देव आहे. आणि मग संत पौल सुद्धा स्पष्ट करत रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 29 आणि 30 वचनामध्ये त्या ठिकाणी संत पौल सुद्धा हे म्हणत आहे की देव एक आहे. देव फक्त यहुद्यांचाच आहे काय, परराष्ट्रीयांचा देव नाही काय, धर्मांचा देव नाही काय. जर देव एकच आहे तर तो त्यांचा पण देव आहे, त्यांचा म्हणजे त्याला म्हणायचं की तो देव एकच आहे आणि तो सर्वांचा देव आहे. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी ते त्याचं ईश्वर विज्ञानामध्ये स्पष्ट करत आहे
रोमकरसपत्र 3 अध्याय 29-30 आपण वाचू शकता. याकोब आणि 2:19 मध्ये सुद्धा या ठिकाणी याकोब परमेश्वराचा भाऊ जो आहे तो तेथे सांगत आहे. आणि जेरुसलेम काउन्सिलचा तो अध्यक्ष होता, पहिला चर्चचा बिशप यरुशलेममध्ये याकोब होता. आणि यरुशलेम काउन्सिल आणि मोठमोठे निर्णय सुद्धा त्याने त्याच वेळेस घेतलेले, परराष्ट्रीयांना कसं घ्यायचं जेव्हा संत पौल गेला होता. तो याकोब येथे आपल्या याकोबाच्या पत्रामध्ये देव एक आहे असा तू विश्वास धरतोस काय. तर ह्या सर्व गोष्टीतून सर्व जे सेवक आहेत, संदेष्टे आहेत, प्रेषित आहेत, हे सर्व आपल्याला माहिती की देव एक आहे, एकच देव आहे आणि तो अस्तित्वात आहे, तो स्वतः अस्तित्वात आहे. देव जर स्वतः अस्तित्वात, देवाला कोणी बनवलं नाही ना, देवाला जर कोणी बनवलं तर मग काय राहिलं. देव सर्वांना बनवतो. देव सर्वांच्या अगोदर आहे, सर्वांच्या अगोदर अस्तित्वात आहे आणि तो स्वतः सेल्फ एक्झिस्टंट, ही इज अ सेल्फ एक्झिस्टिंग गॉड. आणि तो स्वतः अस्तित्वात आहे म्हणून तो स्वतःला घोषित करतो की मी देव आहे. 1 कोरिन्थ 8 अध्याय 6 वचन हे आपण आपल्या घरामध्ये नंतर वाचू शकता. 1 कोरिन्थ 8 अध्याय 6 वचन की त्या ठिकाणी देव स्वतःला घोषित करतो की मी देव आहे. आणि मग तो जो पिता आहे त्या ठिकाणी घोषित करत आहे, तर तोच पुत्र जो आहे, पुत्रसुद्धा स्वतःला घोषित करतो. कसा घोषित करतो पुत्र? त्याच्या वचनाद्वारे. इथं देव कसा घोषित करत आहे? त्याच्या कार्याद्वारे. आणि पुत्र कसा घोषित करत आहे? त्याच्या वचनाद्वारे. तीताला पत्र मी आपल्यासमोर वाचेन. तीताला पत्र याचा 2 अध्याय आणि 13 वचन. तीताला पत्र 2 अध्याय आणि 13 वचन. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. आपला थोर देव तारणारा येशू ख्रिस्त देव आहे. हे बा, काही लोक, मुस्लिम लोक किंवा अनेक लोक येशू देव नाही आहे, तो संदेष्टा आहे, प्रॉफिट आहे. पण या ठिकाणी परमेश्वराचं आहे की येशू देव आहे. आणि पवित्र आत्मा जो एका या सर्व सृष्ट वस्तू ज्याने निर्माण केले, पवित्र आत्मा तळपत होता आणि त्याच्याद्वारे हे कार्य घडले. तो घडवणारा आहे, क्रिएटिंग, सस्टेनिंग, तो निर्माण करणारा आहे. आणि तो पवित्र आत्मा स्वतःला 1 कोरिन्थ याचा 6 अध्याय आणि 11 वचन आपण वाचू शकता. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो आत्म्याच्याद्वारे तुमची निर्मिती करत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की हे तिन्ही वेगवेगळे आहे, वेगवेगळे कार्य करत आहेत. वेगवेगळे नाहीत, परंतु त्यांचं कार्य त्या वेळेला वेगवेगळं दिसत आहे आपल्याला, परंतु ते तिन्ही एक आहेत. मग ही वेगवेगळी नावं कशासाठी आहेत? ही जी नावं जी आहे ती मनुष्याने दिली का मनुष्याने स्थापिली, मनुष्याने निर्माण केली का? नाही, मनुष्याने निर्माण केलेली नाही नावं. देवाची बाप, पुत्र, पवित्र आत्मा. आणि हे आपण मत्ते 28:19 मध्ये पाहतो की तो परमेश्वर एक आहे. आणि त्या परमेश्वराच्या नावाने, त्या ठिकाणी नावांनी म्हटलेलं नाही. मत्ते 28:19 पुन्हा वाचा, बारकाईने वाचा. त्या ठिकाणी नावाने म्हटलेले, नावाने. आणि 3 नावं घेतलेले आहेत, पण त्या ठिकाणी नावाने म्हटलेले, नावांनी म्हटलेलं नाही. प्लुरल हा वापरलेला नाही, अनेक वचनी वापरलेलं नाही. तेथे नावाने म्हटले. नावाने म्हणजे एकच नाव, म्हणजे ते बाप, पुत्र, पवित्र आत्मा एकच नाव आहे, एकच देव आहे, एकच देवाच्या नावाने. म्हणून आपण ठिकाणी पाहतो की हे परमेश्वराने त्या एकतावाद तेथे स्पष्ट केलेला आहे. आणि प्रेषित योहान जो आहे, 1 योहान याचा 5 अध्याय 8 वचन म्हटलं की तिघेही साक्षी आहे आणि तिघांची साक्ष खरी आहे. तिघही साक्षी आहे, तिघांची साक्ष खरी आहे. म्हणजे तो सुद्धा या ठिकाणी स्पष्ट या दोन्ही वचनातून आपल्याला काय दिसत आहे? तर त्रैक्यत्व स्पष्ट होत आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. म्हणजे हे जे शक्य 3 व्यक्ती आहे ते शारीरिक संबंध नाही. अनेक लोक म्हणतात, मुस्लिम लोक म्हणतात की बाप है तो फिर औरत है, औरत बोले तो मरियम है, और फिर मरियम है, फिर उसके बाद ये बेटा है. पवित्र आत्मा त्यांना माहीत नाही. अशा गोष्टी लोक करतात, आजही चालू आहे. अनेक लोक आहेत आणि अनेक पंथ आहेत. आणि आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा अनेक लोक असे निर्माण झालेले आहेत ज्यांना पाखंडी म्हटलेलं आहे, जे ज्यांना हेरेसी म्हणा किंवा एक पाखंडवाद म्हटलेला आहे. असे सुद्धा लोक आहे की ज्यांनी नाकारलेलं आहे. आणि तशा पद्धतीने इथे पाहत आहोत की या ठिकाणी ते शारीरिक संबंध नाही, तर तो आध्यात्मिक संबंध. इट इज अ स्पिरिच्युअल रिलेशनशिप, म्युच्युअल रिलेशनशिप. इट इज अ म्युच्युअल रिलेशनशिप ऑफ फादर, सन अँड होली स्पिरिट. देव, पिता आणि पुत्राचे जर आपण असं पाहिलं आणि ट्रायंगलमध्ये जर पाहिलं तर ते जे बाण जर तिन्हीकडे दाखवले तर पिता देव नाही, पुत्र देव नाही, पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही. पण जर सेंटरमध्ये जर गॉड लिहिलं आणि मग त्या ठिकाणी तिघांचे बाण दाखवले तर पिता पण देव आहे, पवित्र आत्मा पण देव आहे आणि पुत्र पण देव आहे. म्हणजे ते पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा पिता नाही, परंतु ते तिन्ही देव आहेत.
हे एक मोठं रहस्य आपल्याला स्पष्ट होत आहे. हे रहस्य आहे, एक मिस्ट्री आहे, एक गूढ़ता है की हमारी समझ से बाहर है. परंतु आज आपल्याला या दोन्ही सर्व वचनातून आपण पाहत आहोत की परमेश्वर पवित्र आत्मा त्रैक्याच्या द्वारे त्याच्या लोकांना स्पष्ट करते. कोलंबस नाही का, आपण सर्वात मोठा तो ज्याने सर्व शोध लावला, आपल्या भूमीचा शोध लावला, आपल्याकडं आला कोलंबससुद्धा. आपण पाहतो तो कोलंबस असंच वेगवेगळ्या त्याच्या नावाने प्रवास करत वेगवेगळ्या भूमींचा शोध घेत होता. आणि तो शोध घेत असताना असंच एका ठिकाणी चालला असता समुद्रावरून. त्यावेळेस त्याला असं समुद्रातून 3 अशी टोकं वर आलेली दिसतं. म्हटली हे काहीतरी 3 वेगवेगळे बेट असतील. आणि मग ज्यावेळेस 3 बेट असतील असा विचार करून जवळ जात होतं, तर त्यावेळेस जवळ गेला आणि त्याला दिसलं की ते एकच आहे. आणि म्हणून ते शेवटी ते त्रिनिदाद हे त्याला नाव दिलं. ते एकच बेट आहे, परंतु त्याला त्रिनिदाद, वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदाद बेट आहे नाही का, तर ते बेट ज्यावेळेस त्यांनी शोध लावला कोलंबसने, त्याला लांबून सुरुवातीला 3 वेगवेगळे दिसले, परंतु ज्यावेळेस जवळ गेला त्यावेळेस त्याला ते एक दिसलं. आजही आपण वेळेस आपल्या बुद्धीच्या कल्पने किंवा आपले परमेश्वर काय म्हणतात, तुमचे माझे विचार स्वर्ग आणि पृथ्वी एवढे आहेत, पूर्व आणि पश्चिम इतके आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस ही पाहण्याचा प्रयत्न करतो आपल्याला हे वेगवेगळं दिसतं, परंतु ते तिन्ही एक आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण एक आहोत ह्या वचनातून जर पाहिलं तर आपण यावेळेस वाचूया योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 15 ते 17. योहान 14 आणि 15 ते 17 मी आपल्यासमोर वाचेन आणि 24 ते 26 फार सुंदर वचनं आहेत. योहान 14, जॉन चॅप्टर 14 वर्सेस 15 to 17 अँड 24 to 26. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. 15 ते 17. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हामध्ये राहतो, तुम्हामध्ये वस्ती करील. 24वा वचन, ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले आहे त्याचे आहे. मी तुम्हाला राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. 3 गोष्टी आहे बघा. 3 गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होत आहेत. त्रैक्यत्व या 4-5 वचनातून त्रैक्यत्व फार सुंदर, फार स्पष्टरित्या आपल्याला स्पष्ट केलेलं गेलं आहे की हा परमेश्वर जो आहे तो त्रैक्य परमेश्वर आहे. मग हा पिता हे नाव का? पित्याचा अर्थ काय होतं? पिता म्हणजे काय? त्याने शारीरिक आहे, मग हे जे इतर लोक म्हणतात. परंतु ज्यावेळेस आपण पिता म्हणतो तो कारण तो उगम करणारा, निर्माता आहे नाही का. तो उगम आहे, स्त्रोत. ही इज द बिगिनिंग अँड देन ही इज द क्रिएटर. आणि जर तो क्रिएटर आहे आणि त्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि तो निर्माता आहे, तो बनवणार आहे, म्हणून त्याला पिता हे नाव आहे. आणि अनुवाद याचा 32वा अध्याय वचन वाचेन मी. 32वा अध्याय 6वं वचन या ठिकाणी असं लिहिले, अहो निर्बुद्धी लोक, तुम्ही परमेश्वराची फेड करता काय? ज्याने तुला घडविले तोच तुझा पिता ना. त्यानेच तुला निर्माण केले व स्थापिले आहे. त्यानेच तुला निर्माण केले आणि स्थापिले आहे. आणि 1 कोरिन्थ्याचा 8वा अध्याय 6वं वचन, 1 कोरिन्थ्याचा 8वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो. अर्धं वचन मी वाचलेलं आहे. पुढचं वचन येशू ख्रिस्त तो सुद्धा देव आहे तिथे लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की हे जे वचन आहे यशाया सुद्धा 64:8 आपण वाचू शकता आपल्या घरामध्ये. अनुवाद 32:6, यशाया 64:8, 1 कोरिन्थ 8वा अध्याय 6वं वचन की पिता हा निर्माता आहे, उगम देणारा आहे. आणि त्याच वेळेस लिगल मिनिंग काय त्याचं? व्हॉट इज द कायद्यात्मक अर्थ काय? कायद्यात्मक अर्थ ॲडॉप्शन. ही ॲडॉप्टेड अस, उसने हमें दत्तक लिया, दत्तक घेतलेला आहे. दे आर ॲडॉप्टेड चिल्ड्रन. आपण त्या यहुद्यातून नाही, त्याच्या जवळून नाही, त्याच्या अब्रामाचे लेकरं नाही, परंतु आपण ॲडॉप्टेड चिल्ड्रन. आणि मग अब्रामाच्या द्वारे आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणून आपण अब्बा आणि बाबा अशी हाक मारू शकतो. आणि म्हणून ॲडॉप्टेड चिल्ड्रन. रोमकरासपत्र 8वा अध्याय 15 वचन आपण वाचू शकता प्रियांनो. आणि मग आवश्यक किंवा इसेन्शियल मिनिंग, आवश्यक किंवा महत्त्वाचा अर्थ काय आहे? योहान 1ला अध्याय 14 वचन की शब्द देह झाला आणि त्याचे आम्ही गौरव पाहिले. हे महत्त्वाचं आहे. आणि 13 वचन आध्यात्मिक वचन की आत्म्याच्या द्वारे तुमचा जन्म झाला आहे. हे आध्यात्मिक.
म्हणजे हे परमेश्वराचे कार्य, जे पित्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी सर्व दिसत आहे. आणि पिता हा पुत्राला पाठवित आहे, नाही का. येशू ख्रिस्त काय म्हटलं, जसं पित्याने मला पाठविलं तसं मी तुम्हाला पाठवित आहे. पित्याने पाठवलं आहे, पित्याने आत्मा पाठवलेला आहे, पित्याने पुत्राला पाठवलेला आहे. आणि गलतीकरस 4 अध्याय 4 ते 6 वचनं आपण वाचू शकता आपल्या घरामध्ये. गलतीकरस पत्र 4 अध्याय 4 ते 6. म्हणजे पुत्र जो आहे पित्यापासून आला, म्हणजे मार्क 9 आणि 7 मध्ये हे वचन स्पष्ट आहे. सन ऑफ द सॉईल, पुत्र आहे. मग तो पुत्र आहे, मग तो पिता आहे काय, मग तो इन्फिरियर आहे काय, नाही. ह्या गोष्टी पाखंडवादामध्ये नंतर खूप आल्यानंतर मग तो कमी आहे काय, तो पिता त्याला निर्माण केला आहे का, नाही. पिता निर्माण करताय, प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करताय, पवित्र आत्मा निर्माण करताय. ऑल आर क्रिएटर, को इक्वल, समान आहेत, समान कार्य करणारे आहेत, समान निर्माण करणारे आहेत. मग इथं पिता आणि पुत्र हा हे शब्द काय आहेत, कशाबरोबर आहेत. जर आपण म्हटलं की ही इज दी सन ऑफ द सॉईल, नाही का. सन ऑफ द सॉईल म्हणतात कधी कधी आपण. तो त्या भूमीचा पुत्र आहे, तो भूमिपुत्र आहे तिथला, नाही का. आपण हे पुणे आहोत, की आम्ही अकोलाचे आहोत, आम्ही नगरचे आहोत, नगरचे पुत्र आहोत आम्ही. मग नगरचे पुत्र झाले का, नगर काही तुम्हाला जन्म दिला आहे का. पण आपण ती त्यावेळेस बोलतो की त्या ठिकाणा तो त्या अर्थाने आपण घ्यायचं आहे की पित्याने पुत्राला. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं की पिता पुत्र पवित्र आत्मा, देव जो आहे सर्वांच्या अगोदर अस्तित्व आहे. आणि देव एक आहे, आणि हे तिन्ही देव एक आहे. 3 आहेत परंतु एक देव आहे, तो अस्तित्वात आहे सर्वांच्या अगोदर, सर्व निर्माण होण्याच्या अगोदर अस्तित्वात आहे. आणि म्हणून प्रियांना आपण पाहतो येते ज्यावेळेस पुत्र म्हटलं की सन ऑफ द सॉईल, या अर्थाने आपण ते घेऊ शकतो. आणि पवित्र आत्मा जो त्रैक्यातला तिसरा व्यक्ती, पर्सनॅलिटी, थर्ड पर्सन ऑफ दी ट्रिनिटी, आपण पाहतो की तो चमत्कार करणारा आहे, अद्भुत चिन्ह दाखवणारा आहे, शुद्ध करणारा आहे, पवित्र करणारा आहे आणि देवाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला रूपांतरित करणारा. 1 कोरिंथ्याचा 12 अध्याय 3 वचन, तो आपल्या अंतर्यामात प्रकट होतो. आपण हे वचन वाचू शकता. 1 कोरिंथ 12 अध्याय 13 वचन. प्रियांनो, या ठिकाणी मग हे तिन्ही देव आहेत, परंतु 3 वेगवेगळे देव नाहीत. देव एक आहे, देव एक आहे. म्हणून आपण सुरुवातीला म्हटलं की हे रहस्य आहे, कोणालाही समजलेलं नाही. किती थिओलॉजियन, किती स्कॉलर, कोणीही त्याचा अंत पाहू शकले. आत्ताच कोलंबसचं आपण पाहिलं की कोलंबस म्हणत आहे की कसं काय शक्य आहे. आणि मग कोलंबस नंतर अनेक विद्वान आले आणि अनेक विद्वानांनी त्याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे 3 आहेत, पण 3 एकमेकांमध्ये, जसं काही वेगवेगळे विचार सांगण्याचा प्रयत्न केला. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, 3 वेगवेगळे वर्तुळ आहेत, ते एकमेकांमध्ये, नाही का. काही लोक म्हणण्यापेक्षा डान्स, ते एकमेकांमध्ये डान्स करत आहेत, म्हणजे एकमेकाबरोबर मिसळलेले आहेत. डान्स म्हणजे ते ज्यावेळेस ते मिसळलेलं आहे, तुम्ही कळत नाही कोण काय करत आहे. म्हणजे ते सर्वच, ते तिघही सर्व काही आहेत, सर्व काही आहेत. म्हणजेच ते समान आहेत. दे आर इक्वल, दे आर को इटर्नल, सनातन आहेत. आणि ते स्तुती आणि उपासनेस पात्र आहेत. ज्यावेळेस आपण प्रेषित माता गीकर वाचतो त्यावेळेस म्हणतो की आपण पवित्र आत्मा आणि ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता आहे, पिता व पुत्र यापासून निघणार आहे. आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, पित्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची पण आराधना होते. प्रभू येशू ख्रिस्त देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, ज्यांनी अनिर्मित पित्याशी समरूप, या सर्व गोष्टी त्या प्रेषितांच्या मतांगीकारमध्ये आलेल्या आहेत. आणि तो प्रेषितांचा मतांगीकार म्हणण्यापेक्षा नायसीन मतांगीकार, तो महत्त्व त्याला म्हणतात. आणि म्हणून देव 1+1+3 नाही. हे जेव्हा विटनेसवाले किंवा अनेक लोक असे म्हणण्याचा प्रयत्न करतात, 3 देवाची उपासना करणारे लोक, परंतु 1 आहे. 1 1 गुणिले 1 तो एक परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची आपण आराधना करणारे लोक आहोत. आणि तो परमेश्वर, फादर इज गॉड, सन इज गॉड, होली स्पिरिट इज गॉड. फादर इज गॉड, योहान 6:27, गलतीकरस पत्र 1:1 आपण वाचू शकता. पुत्र देव आहे, योहान 1:1, नाही का. शब्द देही झाला आणि शब्द देव होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, योहान 1:1. आणि 10:30 मध्ये सुद्धा मी आणि पिता एक आहे. 10:28 मध्ये आपण वाचू शकता. आणि पवित्र आत्मदेव आहे. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 3 आणि 4 वचन. ज्यावेळेस हनन्या सफीराला पेत्र म्हणत आहे की तुम्ही आत्म्याशी, आणि म्हटलं की मनुष्याशी आणि देवाशी लवाडी केली आहे, त्यावेळेस आत्म्याशी म्हणजे त्याची तुलना देवाशी केलेली आहे. आणि तो देव आहे.
आणि या ठिकाणी आपण पाहतो की देव जो अल्टिमेट आहे ना, सर्व जर निर्माण केलेला आहे, त्या सर्व निर्मितीचा शेवट आहे. पुन्हा एकदा पहिलं कोरिन्थ 8वा अध्याय 6वं वचन, प्रकटीकरण 4था अध्याय 11 वचन वाचू शकता. आणि तो दैवी प्रकटीकरण करणारा आहे. प्रकटीकरण 1ला अध्याय 1लं वचन वाचू शकता. आणि तो उद्धार करता, योहान 3:16 आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि तो परमेश्वर जगावर त्याने प्रीती केलेली आहे. म्हणजे तो सर्व निर्माण करता आहे, दैवी प्रकटीकरण करणारा आहे आणि उद्धार करणारा आहे. 3 गोष्टी आहेत. कॉज ऑफ एव्हरीथिंग, दैवी प्रकटीकरण आणि उद्धार. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्याने तो सर्व निर्माण करता आहे. 1:3 योहान 1:3, कलस्करसपत्र 1ला अध्याय 16 आणि 17, पहिलं कोरिन्थ 8 आणि 6 पुन्हा वाचू शकता. आणि दैवी प्रकटीकरण योहान 1:1 पुन्हा वाचू शकता. योहानाचा 16वा अध्याय 12 ते 15 वचन वाचू शकता. मत्तई 11:27 वाचू शकता. आणि तो तारणारा आहे तर आपल्याला ठाऊक आहे. 2 Koरिन्थ 5वा अध्याय 19वा वचन, मत्तई 1ला अध्याय 21, त्याचं नाव येशू ठेव, तो जगाचा तारणारा आहे, जगाला पापापासून सोडविणारा आहे. मत्तई 1:21 आणि योहान 4:42 हे वचन आपण वाचू शकता. पवित्र आत्मा ज्याच्याद्वारे तो सर्व काही निर्माण करता आहे. जर उत्पत्ती 1ला अध्याय 2 वचन, इयोब याचा 26वा अध्याय 13 वचन, स्तोत्रसंहिता 104 30 वचन, म्हणजे तो निर्माण करणारा आहे. आणि त्याचं दैवी प्रकटीकरण कसं करत आहे, योहान 16वा अध्याय 12 ते 15 वचन हे आपण वाचूया. मी तुमच्यासमोर वाचतो. योहान 16वा अध्याय 12 ते 15 वचन. योहान 16 याचा 16वा अध्याय आणि 12 ते 15 या ठिकाणी असं लिहिलं आहे, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. परंतु तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून देईल, सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे काही सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल. कोण? माझे म्हणजे येशू ख्रिस्त. आणि कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, आणि म्हणून मी म्हणालो जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला देईल. तिन्ही गोष्टी येथे स्पष्ट होत आहेत. आणि पवित्र आत्मा दैवी प्रकटीकरण करणार आहे, उद्धार करणार आहे. योहान 3:6 तिताला पत्र 3रा अध्याय 5 वचन, 1 पेत्र 1ला अध्याय 2 वचन, 2 पेत्र 1ला अध्याय 21 वचन, इफिसकरास पत्र 3रा अध्याय 5 वचन आपण सर्व वचन वाचू शकता. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहत आहोत की इट इज 3 in 1. इट इज 1 in 3 or 3 in 1. आपण म्हणतो की 2 in 1, तसं मध्ये इथं 3 in 1 आहे. म्हणजे ते परमेश्वर एक ऐक्यतेमध्ये कार्य करत आहेत. नोबडी इज डिफरंट. सर्व समान आहेत, समान निर्माते आहेत, सनातन आहेत आणि ते कार्य करत आहेत, मिळून एकत्र मिळून कार्य करत आहेत. म्हणजे 3 in 1 हे ते त्याचं कार्य आपल्याला, म्हणजे ते त्यांचं वेगवेगळं वचनामध्ये आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या वचनातून ते वेगवेगळे आहेत हे स्पष्ट होत आहे. आणि त्याच्या जर आपण पित्यापासून पुत्र कसा वेगळा आहे, स्तोत्रसंहिता 45:6-7 आपण वाचू शकता. इब्रियपत्र 1ला अध्याय 8 आणि 9 वचन वाचू शकता. म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहोत की हे जे वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत, परंतु ते एक आहेत आणि एकत्र कार्य करत आहेत. कारण पिता नाही का, पुत्र म्हणजे पुत्र तिथं वधस्तंभावर प्राण देत आहे. आणि माझ्या पित्या, माझ्या देवा, पित्याने माझ्या देवा, माझ्या देवा, म्हणजे देव देवाला बोलत आहे का? देव देवाला बोलत आहे का? देवच आहे देवाला बोलत आहे का? ही वॉज फुल गॉड अँड फुल मॅन. फुल मॅन याच्यासाठी की मॅन नसता तर मग पापांची क्षमा आपल्याला झाली नसती. पण फुल गॉड आहे, फक्तच फुल गॉड असता तर मग मनुष्य नसता तर मग पापाची क्षमा झाली. आणि फुल गॉड आहे आणि गॉडच हे करू शकतो. संपूर्ण सृष्टीचं पाप, जे इन्फायनाईट पाप आहे, तो इन्फायनाईट परमेश्वरच त्याला दूर करू शकतो, मनुष्याच्या हातात नाही. म्हणून गॉड हिमसेल्फ इज डाईंग फॉर ह्युमॅनिटी. परमेश्वर स्वतः तिथे मरत आहे. हे इट इज अ मिस्ट्री. हे रहस्य आहे, समजण्याच्या पलीकडं आहे. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हे रहस्य आहे, आपल्याला समजू शकत नाही तर आपण का अभ्यास करायचा. पण परमेश्वराच्या वचनातून आपल्याला दिसत आहे का अभ्यास करायचा. 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. का तर तो एक देव मानव झाला, येशू ख्रिस्त नाही का, तो आला, वधस्तंभावर गेला. आणि दुसरा आता गेल्यानंतर त्याने पवित्र आत्मा. या 2 महत्त्वाच्या इतिहासामध्ये, महत्त्वाच्या संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये, संपूर्ण मानवतेच्या इतिहासामध्ये या 2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रुशियल, दी 2 इम्पॉर्टंट इव्हेंट्स हॅपन इन दी हिस्ट्री ऑफ ह्युमॅनिटी. एक देव मानव झाला आणि पवित्र आत्मा
उतरलेला आहे. पेंट तर पुन्हा कधी असा झालेला नाही, पुन्हा कधी तशी घटना घडलेली नाही. पण प्रियांनो, आपण पाहतो या ठिकाणी जो देव, तो मानव, फिलिप्पियर्स पत्र 2 अध्याय 6-7 आपण वाचतो की येशू ख्रिस्त तो देव होता, परंतु देवाच्या समरूप असताना त्याने ते सर्व काही सोडलं. तो देव आहे, इज गॉड. शब्द देही झाला आणि तो ऐतिहासिक येशू, हिस्टॉरिकल जीसस, जो 33.5 वर्ष येरुशलेममध्ये या पृथ्वीवर राहिलेला आपल्याला दिसत आहे. बट इज गॉड, आणि तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आज नाही, पवित्र आत्म्याने त्याची जागा घेतली. तो माझं जे काय आहे, म्हणजे जे पित्याचं आहे, जे पित्याने मला दिलेलं आहे, ते माझं तुम्हाला सांगणार आहे. ही इज विथ अस. 33.5 वर्ष नाही, तर तो जगाच्या उत्पत्तीपासून जगाच्या शेवटापर्यंत आपल्याबरोबर आहे. तो परमेश्वर कधी त्याच्या लोकांना सोडत नाही का. ही इज गॉड, ही इज द ऑथर अँड फिनिशर. तो प्रथम आहे, तो शेवट आहे, तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे. त्याच्यामध्ये सर्व व्यापलेला आहे, त्याच्यामध्येच आपण सर्व आहोत. आपल्या चर्चचा एम्ब्लेम पण आपण बनवलेला आहे की म्हणतो की आपण त्याच्यामध्ये राहतो, त्याच्यामध्ये जगतो आणि त्याच्यामध्ये चालतो. आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. कोणामध्ये? एक देव, एका देवामध्ये आहे. त्या परमेश्वरामध्ये आपण अस्तित्व आहोत. आणि हे रहस्य एक सीमित बुद्धीने आपल्याला समजू. सेंट ऑगस्टीन असेच यावर विचार. सेंट ऑगस्टीन 4व्या आणि 5व्या शतकापर्यंतचे जे व्यक्ती होते, मोठे बिशप झाले, आणि त्यांनी फार पहिले वडील पण होते, आणि त्यांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले. आणि मग या डॉक्ट्रिन्सबद्दल विचार करत असताना ते असेच एका समुद्रकिनारी बसले होते, आणि त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा एका शिंपल्यात पाणी टाकून एका खड्ड्यामध्ये त्यांनी टाकत आहे. आणि मग ते बऱ्याच वेळ पायामध्ये ते थोडे चालत गेले त्याच्याकडं, आणि बाळाला विचार, बाळ हे काय करत आहे तू? मग बाळ म्हणत आहे की मी संपूर्ण समुद्र या खड्ड्यामध्ये रिकामी करणार आहे. आणि मग ऑगस्टीन हसले आणि मग निघून गेले. परंतु नंतर ते विचार करू लागले की ते तरी कदाचित सोपं होईल, परंतु मी जो विचार करत आहे की त्रैक्य काय आहे ते अशक्य आहे. प्रियांनो, त्यांना समजलं की परमेश्वर हा जो असीमित एक गूढ रहस्य आहे, आणि ते आहे जे रहस्य आहे, ते रहस्याबद्दल अनेक वाद निर्माण झाले. अनेक वाद ज्यांची नाव मी आता फक्त सांगणार आहे. ॲरियनिझम, मोडालिझम, वेगवेगळे प्रकार. मोडालिझम म्हणजे वेगवेगळे प्रकार. जसं लोक काय म्हणायला लागले की त्रैक्य कसं स्पष्ट करायचं, की ते पाण्यासारखं, पाणी बर्फ आहे, वाफ आहे. मोडालिझम, नॉस्टिसिझम, ज्ञान, डोसेटिझम, वेगवेगळे वाद. सॅबिलियनिझम, अपोलोनेरियनिझम, नेस्टोरियनिझम, मोनोफिझायटिझनिझम, एरियनिझम, की देव हा येशू ख्रिस्त देव नाही, अर्धा फक्त तो मनुष्य आहे, देव नाही. ह्या ज्या गोष्टी आल्या, या सर्व गोष्टींना, या सर्व पाखंडवादांना पहिल्या शतकामध्ये, दुसऱ्या शतकामध्ये तोंड देत असताना हे सर्व वडील लोकांनी, सर्व प्रेषितांनी, वडील लोकांनी, नंतर वडील लोकांनी याला तोंड दिलेलं आहे. आणि मग काउन्सिल झाल्या, 7 परिषदा झाल्या, आणि पहिली परिषद काउन्सिल ऑफ नायसिया, जी मी आपल्याला सांगितलेलं आहे. काउन्सिल ऑफ नायसिया 325, आणि त्या ठिकाणी हा जो नायसियाचा मतांगीकार, त्याच्यामध्ये येशूचं दैवत्व मानलं गेलं, स्वीकारलं गेलं, मांडलं गेलं. आणि ते दुसरी परिषद कॉन्स्टंटिनोपलची, यामध्ये ती परिषद त्याला पूर्ण शिक्कामोर्तब केलं गेलं, आणि त्याच्यामध्ये की पवित्र आत्मा, पिता, पुत्र यापासून निघतो हे वचन टाकलं गेलं. आणि मग 381चा जो मतांगीकार आहे तो संपूर्ण जगात. त्यानंतर मग अजून एक काउन्सिल एफिससची 431 पाखंडवादांचा धिक्कार केला गेला. हे जे पाखंडवाद आले होते. आणि 4थी काउन्सिल 451 आणि हा जो मतांगीकार आहे नायसीन, तो पूर्ण पक्का केला गेला. आणि तेथून संपूर्ण पूर्व आणि पश्चिमच्या मंडळांमध्ये, संपूर्ण लॅटिन, ग्रीक आणि पेंटेकॉस्टल, प्रोटेस्टंट मुवमेंटमध्ये हे गेल्या गेल्या, आणि ते अधिकृत आहेत. ते आजपर्यंत तेच आपण पाळत आहोत. आणि यावर हे त्रैक्यवाद हा येथे या मतांगीकारमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे. जर हे असं असताना आपण पाहत आहोत की हे वचन हे आपल्याला स्पष्ट होत आहे की मतांगीकार स्पष्ट आहे, मग पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आणि आता ह्याला वेगवेगळं पाहणंसुद्धा आपल्याला कठीण आहे, किंवा मलासुद्धा आपल्याला सांगणं एवढे विद्वान मोठे सांगू शकत नाही. मी तर आपल्याला काय सांगू शकतो, परंतु आपल्याला संदेश पाहायचा असेल तर आपण काहीतरी वेगवेगळा गुणधर्म आपण जर त्याचं पाहू शकतो. जर पिताचा गुणधर्म की उगम किंवा निर्माण करता, की ही ॲज अ चोजन असते, त्याने निवडलं आहे, इलेक्टेड अँड सिलेक्टेड. इलेक्शन हे मोठं डॉक्ट्रिन आहे, डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन आणि डॉक्ट्रिन ऑफ
प्रीडेस्टिनेशन जे म्हटलेलं आहे की त्याने आपल्याला निवडलेलं आहे जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर. इफिसिकन्स पत्र 1 अध्याय 4 वचन, जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर आपल्याला निवडलेले. काय लोक म्हणतात की जर तुमचं जीवनच प्रीडेस्टिन्ड आहे, तुमच्या जन्माच्या अगोदर, नाही का इर्म्यामध्ये म्हटलेलं आहे की तुझ्या आईच्या पोटात येण्या अगोदर मी तुला निवडलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं, जे काय सर्व जर ठरलेलंच आहे, तर मग आपण काय करायचं काय? सर्व काही ठरलेलं आहे. आता काय होणार आहे की आतापर्यंत जे घडलं त्यात ठरलेलंच होतं, तर मग काय जीवनाला काय अर्थ काय आहे? म्हणजे सर्व काय ठरलेलं आहे. पण इट बिलॉंग्स टू गॉड. हे देवाकडं आहे. आपल्याला दिसत नाही, आपल्याला समजत नाही, तो फिनिशर आहे, आपल्याला पुढचं काही दिसत नाही, परंतु परमेश्वराला ठाऊक आहे, त्याने काही ठरवलेलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे, ही हॅज गिवन अस फ्रीडम, ही हॅज गिवन फ्री माइंड, रिझनिंग पॉवर, आणि चांगलं आणि वाईटाचं ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण काय निवडतो, त्याने आपल्याला रोबोट बनवलं नाही, त्याने आपल्याला निवडीचं स्थान दिलेलं आहे. आणि प्रियांनो, त्याने जर निगम आया उत्पन्न करताय, त्याने आपल्याला कसं घडवलेलं आहे, त्याने म्हणजे आपल्याला भयप्रद, संपूर्ण सृष्टी जर पाहिलं ती एक भयप्रद आहे. संपूर्ण अंतरिक्षातले सर्व प्लॅनेट्स जे ग्रह आहेत, आणि मग पृथ्वी, ही सर्व अधांतरी आहे. पृथ्वी अधांतरी, कशावर टेकलेली नाही, अधांतरी आहे. जेव्हा चंद्रावर गेला आपल्याला दिसतं पृथ्वी फिरत आहे, सूर्य फिरत आहे, अधांतरी आहे. व्हॉट अ गॉड, व्हॉट अ मिराक्युलस गॉड वी आर हॅव्हिंग. हाऊ टू वर्शिप, हाऊ ग्रेट दाव आर्ट. किती महान आहे तू परमेश्वर. त्या परमेश्वराची, त्या महान परमेश्वराची आपण कशी स्तुती केली पाहिजे, किती द्वेषाने आवेशाने त्याला आपण आपलं समर्पण केलं पाहिजे. परंतु ते आपल्या जीवनातून होत नाही. आपण गुरफटलेला आहोत, थोडं विचारात गुंतलेला आहोत, आणि तो परमेश्वर सर्व काही निर्माण केलेलं आहे, आणि सर्व काही त्याला ठाऊक आहे. पाण्यातले प्रत्येक जीवजंतू, आकाशातले पाखरं, मनुष्य जात, प्रत्येक पृथ्वीवरील जीवजंतू, प्रत्येक गोष्ट त्याला ठाऊक आहे. कोण काय करत आहे, प्रत्येकाकडे त्याचं लक्ष आहे, आणि प्रत्येकाकडं तो कान देऊन आहे, प्रत्येकाची काळजी घेत आहे, प्रत्येकाला पुरवठा करत आहे. व्हॉट अ ऑसम गॉड, व्हॉट अ ऑसम गॉड, व्हॉट अ अद्भुत चमत्कारिक देव आहे आमचा परमेश्वर. आणि तो परमेश्वर, आज आपण आपले जर हेडफोन जर पाहिलं, तर हेडफोन जे आहे ते आपल्याला लावल्यानंतर आपल्याला जर 2 पिळा होतात, आपल्याला समजत नाही, बऱ्याच वेळा एकदम कठीण होतं. काय अचानक झालं तर आपल्याला त्या पिळा काढा नको वाटतं, चिड येते, तोडायला लागतं. असं दोन वायरी पिळा होतात. परंतु परमेश्वराने बनवल्या आपल्या शरीरात 97,000 किलोमीटर लांब अशा रक्तवाहिन्या. त्या किती लांब आहेत? 97,000 किलोमीटर लांब रक्तवाहिन्या आहेत. ते कधी पिळा होत नाहीत. व्हॉट अ गॉड वी हॅव, प्रेज गॉड, हालेलुया. 97,000 किलोमीटर लांब रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये पिळा होत नाहीत. दे नेवर इंटरटँगल इच अदर. व्हॉट अ गॉड वी हॅव. त्या परमेश्वराला आपण म्हणू शकतो की तू हे काय करतोस, परंतु आपण म्हणून जातो आपण. ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं, त्रास होतो, आपल्या संकट येतात, हे परमेश्वर आहे का, तू काय करतोस, तुझ्यासाठी मी हे केलं, हे काहीतरी केलं, तुझ्यासाठी हे केलं मी, तू काय करतोस, आणि तू काय पाहतो का नाही, तू नाही आहे. अशी पद्धत आपल्या जीवनामध्ये येते. त्या परमेश्वराचा हात धरून आपण त्याला विचारू शकतो का तू हे काय करतोस. माती कुंभाराला म्हणू शकते का की तू हे मला का घडवत आहेस, आणि तू मला कसं घडवलंस. प्रियांनो, परंतु मानव आपण त्या परमेश्वराला बोलतो की तू काय करतोस, तू काय घडवलेलं आहेस. तो परमेश्वर आम्हाला सर्व काही, त्याने आम्हाला निवडलेल्या जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर तर त्याने आपलं सर्व काही ठरवलेलं आहे. आणि तो जो परमेश्वर सुरू करतो, आत्ताच मी म्हटलं, जो परमेश्वर सुरुवात करतो तो परमेश्वर शेवट करणार आहे. आणि जो परमेश्वर सुरुवात करतो तो शेवट करणार आहे. म्हणजे शेवट चांगलाच आहे. दी अल्टिमेट डेस्टिनी इज ऑलवेज गुड, ऑलवेज हॅपी, ऑलवेज सक्सेसफुल. आणि म्हणून हे जे सध्याचे संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, आजार आहे, दुष्काळ आहे, मरी आहे, या संकटातून आपण जात आहोत. आणि परमेश्वर या संकटातून नेणार आहे. कारण तो संकटाच्या पुढे आपल्याला आशा आहे. म्हणून आपण हे जी संकट आहेत, आपल्याला याचं सामर्थ्य कमी होतं का, कारण हे तात्पुरतं आहे, टेम्पररी आहे, आता आहे, उद्या नाही, परवा नाही. बट वी बिलॉंग टू गॉड. आपण परमेश्वराचे आहोत, आणि परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे. म्हणून परमेश्वराचं एक वचन मला फार आवडतं. एका सेवकाने म्हटलेलं, नथिंग इन द ख्रिश्चन लाईफ इज वेस्टेड. नथिंग इन दी ख्रिश्चन लाईफ इज वेस्टेड. मला सुद्धा ते फार लागलं. अनेक वेळेला काही वेळेस मी स्वतःलाच म्हणायचं की माझं जीवन हे वेस्ट झालं, एवढं वर्ष वाया गेलं, किंवा माझ्या जीवनात हे जे करायचं होतं, ज्या गोष्टी करायच्या होत्या झाल्या नाहीत, आणि मानवी दृष्टिकोनातून, आणि वेस्ट झालं, लाईफ आता संपलेलं आहे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की नथिंग इन द ख्रिश्चन लाईफ इज वेस्टेड. कारण आपण जर प्रभूचे आहोत, जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर निवडलेला आहे, आणि तो सर्व काही सांभाळून आहे, तर मग आपण हे म्हणणं सुद्धा चूक आहे.
कारण त्या परमेश्वराचे आहोत. परमेश्वर स्टार्ट केलेला आहे तर तो एंड करणारच. मनुष्य तरी कधी स्टार्ट केलं तर एंड नाही करत, किंवा अर्धावट सोडून, किंवा थोडंसं अजून पुरं करतो पण कधी कधी पूर्ण करत नाही. परंतु परमेश्वर सुरुवात केली तर तो एंड कर, आणि एंड उत्तम नाही का, गुड. आणि तो परमेश्वर चांगला आहे. त्याची स्तुती करणं, त्याला मान सन्मान देणं आणि त्याची आराधना करणं, त्याच्या आराधनेला वेळेवर जाणं आणि त्याला मान सन्मान देणं, त्याला गौरव देणं अत्यंत गरजेचं. तो सर्व जर नियंत्रण ठेवतो तर आपण लहानशा गोष्टीमध्ये आम्ही व्यस्त आहोत, आम्हाला वेळ नाही असं म्हणून आपण चालणार नाही. आणि मग दुसरी गोष्ट आपल्याला ती आहे की प्रभू येशू उद्धार करणार ना, प्रीतीने त्याने आपला प्राण दिलेला आहे. परमेश्वराला सुवास मिळावा म्हणून इफिसकरास पत्र 5वा अध्याय पहिले 2 वचनामध्ये की आपल्यावर प्रीती केली आणि परमेश्वराला सुवास मिळावा म्हणून स्वतःचं अर्पण केलं. व्हॉट अ गॉड वी हॅव. द गॉड हू केम डाऊन, ही बिकेम मॅन. तो मनुष्य झाला आणि वधस्तंभावरचं इतकं दर्दनाक मौत, भयानक अपराधाची एक निंदात्मक, एक चेष्टात्मक मरण स्वीकारतो एक परमेश्वर, गॉड हू क्रिएटेड एव्हरीथिंग, आणि इज डाईंग. ही बिकेम स्लेव. त्यांनी पाय धुतले आणि तो परमेश्वर मरत आहे एक अपराधाची, एक वाईट अपराधी म्हणून मरत आहे. त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही, तोंडे फिरवत आहेत. तो तसं मरण तो मरत आहे. तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे त्या परमेश्वराने. इज अ गॉड हू लव्स. आम्ही काही नसताना, आम्ही पापी असतानाच परमेश्वराने आमच्या रोमकरास पत्र मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. प्रियांनो, परमेश्वर आम्हावर प्रेम करतो. दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये असंच एक 20 अमेरिकन लोकांना धरण्यात आलं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात. तिथले अधिकारी त्यांना काही कामं करायला सांगायचे, दररोज फावडा द्यायचे, खड्डे खणून या, हे करून या म्हणायचे. संध्याकाळी आलं की तो अधिकारी यांचे फावडे मोजायचा. एक दिवशी 20 फावडे नाहीत, 19 आहे. 20वा फावडा कुठे आहे? 20वा फावडा कोणी आणला नाही, पुढे या लवकर. आणि मग कोणी आहे ना, शांत झालं, सगळं टेन्स वातावरण झालं आणि सगळं शांत होते. कारण ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होते, त्या म्हणजे मरणाच्या अधीन होते. आणि मग शांत झाले, टेन्स झाले. मग एक लहान 19 वर्षाचा मुलगा पुढं आला, तरुण सैनिक पुढं आला. आणि तो आल्याबरोबर काय बोलायच्या अगोदर अधिकाऱ्याने त्याला धरलं गजाने आणि मागायला गोळी गोळे मारून टाकलं. आणि मग तो निघून गेला. आणि त्या लोकांना म्हणलं आता असं करू नका, नाही तर मग असंच होणार. निघून गेला. त्याच्यानंतर या लोकांनी, या बाकीच्या उरणे 19 लोकांनी पुन्हा फावडे मोजले, 20 होते. म्हणजे त्या अधिकाऱ्याची चूक झाली होती मोजण्यामध्ये. परंतु तो अधिकारी म्हटला होता मी 5 लोकांना मारेन. अधिकारी म्हटला जर लवकर कोणी आलं नाही तर मी 5 लोकांना मारेन. आणि म्हणून तो तरुण पुढे आला आणि त्याने आपलं जीवन दिलं. तरुण 19 वर्ष, त्याच्यासमोर पूर्ण आयुष्य होतं. आज 70-80 वर्ष जगला असता. अनेक वर्ष त्याला अनेक काही काम करायचं असतील नाही का, लग्नापासून अनेक गोष्टी करायच्या. ते सर्व काही त्याने लक्षात घेतलं नाही. 5 व्यक्तींच्या जीवनासाठी आपला प्राण दिला. प्रियांनो, पण प्रभू येशू ख्रिस्त ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिला, त्याचं जे मरण आहे ते अतुल्य आहे, त्याची तुलना करता येत नाही. आणि म्हणून म्हणतो की तो म्हणत आहे की आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. योहान 15 आणि 13 आणि त्याने आपल्याला मित्र म्हटलेले आहे आणि आपल्यासाठी प्राण दिला. आज आपण एक दुसऱ्याचे प्राण घ्यायला बसलेलो आहोत. आपण त्याच्यासाठी आपलं प्राण देण्यासाठी काय, आपण त्याचे वचन थोडंसं संकटसुद्धा आपण स्वीकारायला आपण तयार नसतो. प्रियांनो, तिसरी गोष्ट आपल्याला मिळते की पवित्र आत्मा. मागच्या रविवारीचा आपण अनेक मोठा संदेश ऐकलेला आहे पेंटेकॉस्टचा. तरी आज आपण पाहतो की पवित्र आत्मा जो तिसरा देव आहे तो शुद्ध करणार आहे, पवित्र करणार आहे. ही सँक्टिफाईज, दी होली स्पिरिट सँक्टिफाईज. ती पवित्र आत्मा शुद्ध करताय, पवित्र करताय. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा, नाही का. पहिल्या पेत्रामध्ये 1 अध्यायामध्ये म्हटलं आहे 18 वचन. मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा. तो ख्रिस्ताबरोबर नाही का, तो आपल्याला ख्रिस्ताबरोबर एक करतो. दररोज त्याच्या प्रतिमेमध्ये रूपांतरित करत असतो. पहिल्या थेसलोनिकयाचा 4 अध्याय 7 वचन. तो शुद्धीकरण करणारा आहे. आणि हे शुद्धीकरण कधी होतं? ज्यावेळेस त्याच्या निर्मळ पाण्याने धुतल्यासारखं. निर्मळ पाणी, परमेश्वराचं वचन. पुन्हा एकदा प्रियांनो, परमेश्वराच्या वचनात राहायचं आहे आपल्याला. अनेक लोक वाचत नाहीत. वाचा. या 2-3 महिन्यामध्ये 3-4 महिने एका महिन्यात वाचू शकता परमेश्वराचं वचन. दररोज 3 तास द्या. पूर्ण बायबल एका महिन्यामध्ये वाचून काढाल. 3 तास प्रार्थना करा. 1 तास प्रार्थना करा स्वतःसाठी, कुटुंबासाठी. 1 तास प्रार्थना करा चर्च मिशन कार्यासाठी प्रार्थना. 1 तास संपूर्ण परिस्थितीसाठी, विषाणूसाठी, संपूर्ण सरकार राज्यासाठी, लोकांसाठी मध्यस्थी करा. 3 तास प्रार्थना करा. 3 तास वचन वाचा.
घरात बसून टी व्ही पत्ते खेळणं, गेम खेळणं, पिक्चर बघणं हे करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये वेळ घालवा. परमेश्वराने संधी दिलेली आहे, परमेश्वराने वेळ दिलेला आहे. परमेश्वर पाहत आहे की तुम्हाला जे काय वेळ दिलेला आहे, ज्या ज्या परिस्थितीने मी ठेवत आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचा कसा सदुपयोग करत आहात. परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे की आम्ही त्याच्या आत्म्याच्या नाही का आत्म्याच्याकडे आपले कान असले पाहिजे, आत्म्याच्या वाणीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आत्मा जो नाही का रोमकरासपत्र 6वा अध्याय 17 आणि 19 वचनामध्ये आपण वाचू शकतो. नंतर रोमकरासपत्र 6वा अध्याय 17 ते 19 जेव्हा आपण येशूचं वचन पाहतो त्याचद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेद्वारे ते आपला आत्मा जो आपल्यामध्ये प्रभावित होतो. एक आईसघर होतं पहिल्याच्या रेफ्रिजरेटर नव्हतं नाही का रेफ्रिजरेटर, त्यावेळेस आईसघर म्हटलं जातं. आईसघर मोठी भिंत जाड भिंत बनवायची, त्याच्या बाजूला बर्फ ठेवायचे आणि जे बर्फ जे गोठायचे थंडीमध्ये ते बर्फचे मोठ्या मोठ्या लाद्या लावून ठेवायचे आणि भुसा टाकून द्यायचे आतून बाहेरून. आणि मग त्याच्यामध्ये काय ज्यांना अन्न जपायचं असेल तर ते अन्न जपायचे. मग असं ते काम करताना एक व्यक्तीचा घड्याळ तिथं हरवतो. मग तो शोधतो खोतो मिळत नाही. त्याचे सहकारी पण खूप शोधतात, ते मिळत नाही आणि तो निघून जातात. असेच बोलत असतात. एक लहान मुलगा ते ऐकत असतो. मग तो लहान मुलगा जातो, पळत जातो, ते त्या खोली उघडतो, दरवाजा बंद करतो आणि त्या भुशामध्ये जाऊन झोपतो. कारण ते म्हणतात भुसा लावलेला जो बर्फ असतो अनेक महिने चालतो, तो भुशामध्ये झोपून जातो, शांत पडून राहतो. आणि त्याच्या आवाज आणि तो मग ते ऐकत असतो आवाज. आम्ही त्याला टिकचा जेव्हा आवाज येतो ते काढून शोधून आणतो. मग हे म्हणतात तुला कसं काय सापडलं आहे? आम्ही खूप शोधलं. तो म्हणतो मी गेलो, शांत झालो आणि मग त्याच्या आवाजाकडे मी लक्ष दिलं. पवित्र आत्म्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. पवित्र आत्म्याचा आवाज आहे, परंतु आजच्या या जगामध्ये इतका आवाज आहे नाही का. व्हिडिओ आहे, व्हिडिओ सतत चालू असतो, टी व्ही सतत चालू असतो, मोबाईल सतत चालू असतो, मग काय कानाला लावून सतत चालू असतो, कान बहिरे होतील. हे सर्व प्रकारचे आवाज चालू आहेत. मग बायकोचा आवाज, नवऱ्याचा आवाज, लेकरांचा आवाज, आजोबा सासू सासऱ्यांचा आवाज, अनेक आवाज चालू असतात, जगाचे आवाज चालू असतात. फोनचे देवाचा आवाज कधी ऐकणार प्रियांनो? देवाचा आवाज ऐका. देव या सर्व परिस्थितीतून सांगत आहे, आवाहन करत आहे. वेळ फार क्षणिक आहे, आपलं जीवन क्षणिक आहे. माती आहोत, धूळ आहोत, वाफ आहोत, पाण्याचा बुडबुडा आहोत. क्षणात आहे, क्षणात नाही. अनेक वेळा बोलत आहे, क्षणात आहे, क्षणात नाही. जी संधी देवाने दिलेली आहे त्या संधीचा उपयोग करा. परमेश्वरासाठी जगा, परमेश्वरासाठी वाढा. परमेश्वर त्रैक्य देव आहे, तिन्ही कार्य करत आहे, तिन्ही पद्धतीने त्याने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि तो परमेश्वर आपल्याला सहाय्य करो आणि त्याच्या मार्गामध्ये चालण्यासाठी आपल्याला तो प्रेरणा देव आणि आपलं मार्गदर्शन करो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे प्रभू. या त्रैक्याच्या रविवारी प्रभू त्रैक्यत्वावर आम्ही विचार केलेला असताना प्रभू जो काय आम्ही थोडका विचार केलेला आहे, होय प्रभू तो थोडका आहे, फार थोडका आहे. तरीसुद्धा परमेश्वर तुझ्या वचनातून तू आम्हाला अनेक वचनं आहेत, आम्ही काही वचनं वाचलेली आहेत. आणि परमेश्वरा तुझं ते त्रैक्यत्व रहस्यमय आहे. अनेक गोष्टी आमच्या समजापलीकडे आहेत. तरीसुद्धा परमेश्वर तू तुझ्या काही वचनातून आम्हाला स्पष्ट करतो की तीनही कार्यरत आहेत आणि तीनही देव आहेत. आणि परमेश्वरा आम्ही तिन्हींकडे बाप, पुत्र, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो, विनंती करतो की प्रभू परमेश्वरा आम्हाला सहाय्य कर, आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो परमेश्वर, आमची प्रार्थना ऐकली, आम्हाला आशीर्वाद दिला आणि परमेश्वर आमच्या पापांची क्षमा केली आणि तुझ्या सानिध्यामध्ये घेतलं आणि तुझ्या गौरवकरता आमचा उपयोग करत आहे आणि करणार आहे. आणि परमेश्वर अनेकांना आजपर्यंत जर आमचा उपयोग जसा केला नाही तसा महानरित्याने परमेश्वरा तू इथून पुढे आमच्या उरलेल्या आयुष्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करणार आहे असा आमचा विश्वास आहे. चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडून आण आणि तुझ्याच कार्यकर्ता आमचा उपयोग कर. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्याने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. त्याने आज आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 533 तू बोलाविले सेवा करावी. आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला देऊया आणि जे सड असते देतो परमेश्वर त्याचं कल्याण करतो, त्याला उधार आणि संपन्न करतो. जो उधार असते देतो परमेश्वर त्याला संपन्न करतो असं परमेश्वराचं वचन आहे. आणि 533 तू बोलाविले सेवा करावा. आपल्याला सेवा करायची आहे, त्रैक्यत्वाची सेवा करायची आहे, आपल्या जीवनातून त्रैक्यत्वाला दर्शवायचं आहे. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे.
तरी विश्वासे तुझ जवळी माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दानी. माझ घेई तव कुशीशी प्रभु घे ओढणी. तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दानी. माझ घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढणी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दानी. माझ घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढणी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी करेना. भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दानी. माझ घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढणी. दानाप्रमाणे प्रार्थना करूया. त्याशिवाय ज्यांचे वाढदिवस झालेत, लग्नाचे वाढदिवस, त्याच्यावर प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. ही जी दान आम्ही आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर, त्यावर आपला आशीर्वाद दे आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग आहे. ज्या या दानाला हाताळणार आहेत सर्व सेवक वर्ग यांना तर बुद्धी दे, समज दे आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, या मंदिरासाठी, तुझ्या सेवकांसाठी, मिशनरांसाठी करण्यासाठी प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. तुझे जे वचन जिवंत आहे ते वचन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या दानाचा तू उपयोग कर. ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्यांना तू आशीर्वादित कर. एक नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यात जोडलं, यासाठी आम्ही धन्यवाद देतो. त्यांच्या जीवनामध्ये नवीन आशीर्वाद या नवीन वर्षामध्ये दे परमेश्वरा. त्यांचे मार्ग उघडे कर आणि त्यांना तो सहाय्य कर. मी धन्यवाद देतो. संपूर्ण आठवडा तुमचं मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि या उपासनेमध्ये तो आमचं सहाय्य केलं, आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे आणि या नवीन आठवड्यामध्ये तो आमचा उपयोग करणार आहे आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आम्हाला तू सहाय्य करणार आहे आणि मार्गदर्शन देणार आहे. यासाठी धन्यवाद देतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य करणारे येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाची प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे मी आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे तसे तू आमच्या अपराध आम्हाला क्षमा कर आणि आम्हास पैशात नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतःकरणे
देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. सुवंद्य देवा भरात स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. त्रैक्याच्या आशीर्वादामध्ये जा. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. बाप, पुत्र, पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करो. येता जो रविवार आहे, दुसरा आहे, जून महिना उघडलेला आहे. जून महिन्याचा दुसरा रविवार आहे. प्रभूभोजन आपण घेणार आहोत. आपल्याबरोबर भाकर आणि द्राक्षारस म्हणा, डाळिंबाचा रस म्हणा किंवा काळा चहाचं पाणी आपण ठेवू शकता. हे आपण त्यावेळेस आपण आपलं प्रभूभोजन पण घेणार आहोत येता रविवार. आणि येता रविवार आपण प्रेषितांचं कृत्य जो आपण अभ्यास करत आहोत त्याचा 13 ते 15 अध्याय, 13, 14, 15 या 3 अध्यायावर आपण वचन वाचून या आपण अभ्यास करणार आहोत. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि परमेश्वराच्या या आशीर्वादामध्ये राहा. बाप, पुत्र, पवित्र आत्म्याच्या आशीर्वादामध्ये राहून त्याची स्तुती करा, त्याची साक्ष द्या आणि त्याच्या नावाकरता जगा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. आमेन.